और मान्यवर, महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले ली। नमस्कार, माझं नाव दीपक आंबेराव वर्गे, राहणार वडनगेचा आहे। खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की वडनगेचा इतका सज्वल प्रश्न जो वडनगे गावानं संपूर्णपणे बंद पाळून अगदी देशाला याची दखल घ्यावी लागली, अशा पद्धतीने बंद पाळून आज केंद्र सरकारला सुद्धा जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण अगदी चुकीच्या पद्धतीनं जे काही कायदे आणले गेलेत त्या कायद्यांची दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे। आज ही कायदे 89च्या आधीचे आहेत आणि या कायद्यामध्ये दुरुस्ती होणे खूप गरजेचं आहे। आणि वडनगेकरांनी जो बंद पाळला, या बंदचा दखल केंद्र सरकारने घेऊन कालच अमित शहाजींनी ज्या पद्धतीने वडनगेच्या भूखंडेचा विषय मांडला, खरोखरच आज वडनगेचं जे महादेव मंदिर परिसर हा परिसर आपण त्या ठिकाणी बघताय की या मंदिराचं फार मोठं पौराणिकत्व या ठिकाणी आमच्या करवीर ग्रंथामध्ये उल्लेख आहे। आणि ह्या जागेचा संदर्भात असणारी केस किंवा काय असणारे तक्रारी त्या कोर्टात जरी असल्या तरी आज पाहायला गेलं तर महादेव मंदिर परिसराला इतका मोठा इतिहास मोठा असून सुद्धा काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत असताना वक्फ बोर्डाने या जागेवरती आपला हक्क सांगितला आणि ह्या वक्फ बोर्डाला विरोध म्हणून या वक्फ बोर्डाच्या चुकीच्या हक्कासाठी वडनगेकरांनी संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला। आणि आज त्या दृष्टीनं केंद्र सरकारने सुद्धा याची दखल घेतली आणि संपूर्ण देशाला जाग आणली की वक्फ चुकीचं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करते, अशा पद्धतीनं आमची भूमिका आम्ही मांडली होती। काय वाटतंय वक्फ बोर्डाचे जे विधेयक दुरुस्त होत आहेत ते कसं बघता याकडे ते व्हायला हवं का, काय वाटतं तुम्हाला? हा, मी आताच तुम्हाला सांगितलं जसं की वक्फ बोर्ड हे चुकीच्या पद्धतीनं जे काही कायदे आहेत ती सुधारणा झाली पाहिजे म्हणून आमच्या वडनगेकरांनी संपूर्ण बंद पाळला आणि हा बंद यशस्वी झाला। आणि वक्फ बोर्डाचं जे काही दुरुस्ती आहे ती 100% होणं गरजेचं आहे। खरं तर वक्फ विधेयकाचं दुरुस्तीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। अमित शहानी या गावचा देखील उल्लेख केला, या जागेचा उल्लेख केलाय, काय नेमकं इतकी परिस्थिती होती? नमस्कार, मी हिदायत मुल्ला, वडनगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय। काल भारताचे गृहराज्यमंत्री अमित शहा साहेब यांनी काल संसदेमध्ये वडनगे गावचा उल्लेख करून वडनगे गावामध्ये जी असलेली पवित्र महादेव मंदिर ची जी जागा आणि मुस्लिम समाजाची जागा याबद्दल काही संसदेमध्ये त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत। त्याबाबत एवढंच फक्त सांगण्यात येईल की महादेव मंदिराची जी जागा आहे त्याचा जो सिटी सर्वे नंबर आहे तो 117 असा आहे, तर मुस्लिम समाजाची जी जागा आहे तिचा सिटी सर्वे नंबर जो आहे तो 89 आहे। या दोन्ही जागा ज्या आहेत त्या पूर्णपणे भिन्न आहेत। या मालकीबाबतचे, या जमिनीच्या मालकीबाबतचे न्यायालयामध्ये आतापर्यंत जवळपास 5 ते 6 निकाल झालेले आहेत। कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर न्यायालयाने याबाबत जे निकाल दिलेले आहेत ते पूर्णच्या पूर्णपणे मुस्लिम समाजाच्या बाजूने दिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की याची जी मालकी आहे ती पूर्णपणे मुस्लिम समाजाची आहे। ग्रामपंचायतमध्ये याच्यामध्ये जी भूमिका आहे ती ग्रामपंचायतने जे न्यायालयामध्ये दावा केलेला होता की ग्रामपंचायत आम्ही मालक नाही आहोत, तर आम्ही याच्यामध्ये व्यवस्थापन करत आहोत, अशी ग्रामपंचायतची न्यायालयामध्ये भूमिका आहे। सरकार मालक आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण सरकारला ज्या वेळेला आम्ही लेखी स्वरूपात अहवाल मागवला तर त्याच्यामध्ये सरकारने स्पष्टपणे म्हटलेलं आहे, महाराष्ट्र सरकारने, की ही जी जागा आहे ही जागा पूर्णपणे खासगी मुस्लिम समाजाची आहे। माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही भूमी अभिलेखकडून यांचे काही कागदपत्र मागवली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गावातल्या ज्या सरकारी भूखंड आहेत त्या सरकारी भूखंडामध्ये मुस्लिम समाजाचा जो सिटी सर्वे नंबर 89 आहे तो त्याच्यामध्ये कुठेही नमूद होत नाही। गावामध्ये अतिक्रमण केले ज्या मिळकती आहेत त्याचं ग्रामपंचायतकडे एक ई रजिस्टर असतं, त्या ई रजिस्टर मध्ये देखील आम्ही माहिती मागवली तर त्याच्यामध्ये देखील सांगण्यात आलं की ही मिळकत जी आहे अतिक्रमणित नाहीये। त्यामुळे एकंदर या सगळ्या बाबींचा विचार करूनच न्यायालयानं जे दिलेले सर्व निकाल आहेत सर्वच्या सर्व निकाल सर्व वस्तुस्थितींची पाहणी करून पुराव्यांची पाहणी करून त्या अंतीस त्यांनी ते दिलेले आहेत।